राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुंबईसह उपनगर आणि कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। शेतकऱ्यांनो काळजी घ्या, पिकांची काळजी घ्या असं आवाहन आता कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना आता पिकांची काळजी घेण्यासाठी आवाहन करण्यात येते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय, काय अधिकची माहिती? नीलम, अवकाळी पावसाने खरं तर राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र एकूणच राज्यात जो अवकाळी पाऊस पडत आहे त्याचप्रमाणे मुंबईतही पडत आहे। याच आता 22 ते 25 तारखेपर्यंत कोकण किनारपट्टी, मुंबई आणि कोकण या परिसरामध्ये खरं तर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण जे कर्नाटक किनारपट्टी लगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि ते कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे, ते तीव्रपणे सरकत आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी फळबागायतदार असतील, आंबा बागायतदार असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्यामुळे कोकण कृषी विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्याकडून सर्व शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। तसेच मुंबई हवामान प्रादेशिक विभागाकडून सुद्धा या संदर्भात इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे 22 ते 25 तारखेपर्यंत या पुढील 5 दिवसांमध्ये मुंबईसह कोकण किनारपट्टी लगत खरं तर अतिमुसळधार पाऊस हा पडणार आहे। मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडून हा जो इशारा देण्यात आलेला आहे त्यावरती कशाप्रमाणे प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी नक्कीच, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।